फायनल मॅच मैदानाच्या दिशेने हा फायनलचा थरार जो आपण पाहताय, ज्यासाठी केला होता अट्टाहास, ती रजनी गोड व्हावी आणि आज पहाटेचे जवळजवळ 5 वाजल्यात. जेव्हा आजचा सूर्योदय होईल तेव्हा हे सूर्योदय एक नवीन उमेदीची किरण ही प्रत्येक संघाकरिता आता इथून घेऊन येणार आहेत. दोन्ही संघात आदर्श पणसपाडा, एकीकडे हा नवापूर 11 हा संघ जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक आणि पार्थ. नवापूर 11 या संघाकडनं 2 पी ब्रदर्स ते मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. प्रतीक आणि तदनंतर पार्थ. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून सौरभ गोलंदाजी मार्गवर इथून पाहायला मिळतोय. सुरुवात होईल फायनल मॅचचा पहिला चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त धावेची जोडणी इथून स्कोर कार्डवर होणार आहे आणि एक अतिरिक्त धावेच्या साहाय्याने धावगती जाऊन पोहोचेल 1 रन्स ऑन कार्ड 1 या अंकांवर. फायनलचा चेंडू पडला, कोणी टाळ्यांचा गजर केला नाही. पुन्हा एकदा चला टाळ्या वाजवायच्या आहेत दोन्ही संघांकरिता. हा आमचा प्रेक्षक राजा आहे. ए बात वाईटचा इशाराला पहिला चेंडू गडी. हलकासा चेंडू आतमध्ये वळाला, थोडासा सॉफ्ट हँड खेळण्याचा मानस जरूर केला गेला होता आणि इथून टप्पा पडल्यानंतर लेन थोडीशी आतमध्ये जरूर वळाली. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. सौरभ याला आपण पाहता इथून गोलंदाजी मार्कवर या पहिल्या षटकाकडे एक सिंगल धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि सिंगलच्या साह्याने अगदी धावसंख्येला सुरुवात झाली व्हाईटच्या रूपाने. तदनंतर डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. साईडला वळवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर मिळणार आहे. एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन कार्ड 2 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सौरभ इथून सुसज्जित होईल. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. पॉइंट क्षेत्रात चेंडू निघून जाईल. बिटवीन द गॅप थ्रू दी पॉइंट. मिळतील धावा 4. प्रतीकच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक. फायनल फेज मधील हा पहिला चौकार. मिळाले होते आणि स्लाइस झाला. स्कोर ऑफ द विकेट. हा चेंडू थ्रू दी पॉइंट. अतिशय दर्जेदार स्ट्रोकची निवड यावेळेस केली गेली. 4 धावा येत आहेत. हलक्या हाताने खेळला, सॉफ्ट हँडने खेळण्याचा मानस समोरच्या दिशेने अगदी परावर्तित केलं जाईल. केतन येईल चेंडू पर्यंत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. जेव्हा साईल फलंदाजी करण्याकरिता येतील तेव्हा आशिष पाटील, अमोल किने, निवृत्ती किने आणि मंगेश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज जे देऊन सन्मानित केलं जाईल. समोरच्या दिशेने खेळला जाईल. चांगला स्ट्रॉंग बॉटम हँड आहे. व्हॉट अ शॉट. पहाटेच्या रजनीमध्ये असंच मी म्हणेन आता की जणू काही काजवा. षटकार 6. तेरा या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड. सॉफ्ट खेळलाय. हलक्याच्या हाताने परावर्तित करण्याचा मानस थ्रू दी कव्हर्स इथून आपण पाहताय. चेंडूला फील्ड केलं जाईल. सागर सापण्यान आपण पाहताय. सत्यवान सापण्यांचे बंधू आणि एक कलाकार. 14 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 14 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल गोलंदाजी मार्कवर इथून सौरभ पकड पंच आहे. त्या दिशेने सागर चेंडूची हाताळणी केली जातील आणि एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या साहाय्याने षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि धावगती एकंदरीत 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. पहिलं षटक झालंय समाप्त. अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 15 रन्स ऑन अ कार्ड. एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. हे दुसरं षटक हाताळण्याकरिता इथून अविनाश या गोलंदाजाला आणलं गेलंय. प्रतीक आणि पार्थ स्ट्रायकरला प्रतीक असेल. 4 चेंडूगडी 7 धाब्यांवर तो खेळतोय तर पार्थ एकेडने 2 चेंडूगडी 7 धाब्यांवर खेळतोय. अविनाश याला पण पाहताय गोलंदाजी मार्कवर.
चांगल्या पद्धतीची गती, सरळ चेंडू निघून जाईल. यश त्यांच्या मागे विकी पाटील आहेत. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. डॉट बॉल. चांगलं व्हेरिएशन दाखवलं होतं अगदी क्वार्टर फायनल 2 मध्ये देखील. तेच अविनाश मैदानाच्या दिशेने आणि त्यानंतर गेम चेंजर जो ठरला होता अमीर. अप्रतिम पद्धतीची गोलंदाजी आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर तो थरार सर्वांनीच पाहिला. दोरफुटा चेंडू जरूर आहे, ऑन साईडला परावर्तित केला जाईल. अमीर आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं, आपल्या उंचीचा फायदा घेतला आणि जिथून सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केले जाते. जरूर या दोनच्या मदतीने धावगती आहे 17 या अंकांवर. अगदी या मॅच मध्ये आहे ना प्रत्येक थोडेसे कीप अँड कंबोज जरूर पाहायला मिळतात, कारण की यावेळेस जास्त घाई होत नाहीये. चांगल्या पद्धतीने सिंगल डबलला प्राधान्य ते देखील दिलं जातं. यालाच आपण म्हणू शकाल की जो वेळ घेतलाय तो वेळ व्यतीत देखील करतात. चांगला स्ट्रोक आहे, समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस इथून दर्शवला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळालं. सागर सापणेकडनं फक्त आणि फक्त एक सिंगल धावेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 1.3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 18 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. स्विच जरूर खेळायचा आहे आणि लॉंग स्टॉप प्रिझनला सीमारेषा पार. नशीब पूर्ण मिळतील या 4 धावा. नशिबाचा चौकार. धावफलक 1.4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पार्थकडे ती स्ट्राईक. अविनाशला पण पाहताय आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाले. चांगला खेळ जो आदर्श फणसपाडा या संघाकडनं जो विशेष करून पाहायला मिळाला. 22-22 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पॉलिंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता. अगदी इम्पॅक्ट थोडासा आउटसाइड ऑफ. इथून एक सिंगल धावेल. लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक अतिरिक्त धाव जी स्कोर कार्डवर मिळणार आहे 23-23 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून अविनाशकडनं पाहायला मिळते. जरूर एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा केल्यात, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. मोठा प्रार जरूर करायचा होता. यावेळेस हाईट फॅक्टर जो इथून विशेष करून पाहायला मिळतोय. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ झाला. अद्यावत धावगती 23. टीम नवापूर 11 हा संघ. अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि 2 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. टीम नवापूर 11 हा संघ सुरळीत सुरुवात झाली. प्रत्येकाने पार्थ आता स्ट्राईक रेट वाढवण्याकरिता इथून प्रयत्न असेल, परंतु अमीरच्या अगेन्स्ट ते सोपं असेल की नाही, कारण की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अगदी या स्पर्धेमध्ये अमीरच्या माध्यमानं जी पाहायला मिळाले. स्ट्राईक एंडला पार्थ. खोलवर लेन बुंद्यात बरोबर हा चेंडू पाहायला मिळतोय. सरळ चेंडू यष्टीरक्षकांच्या हातखंडामध्ये. रिॲक्शन पहा विकी पाटीलची अगदी यष्ट्यांच्या मागे जेव्हा चेंडूला अगदी पकडलं गेलं आणि तदनंतर पाहू शकाल ठाऊक आहे की वेगाने हा चेंडू आणि तदनंतर हात कुठेतरी चोळीत काढला. निर्धाव चेंडूची सांगता. वेग आहे या गोलंदाजाकडे, म्हणून तितकं सोपं नसेल. कुठेतरी पार्थ स्ट्राईकला बॅटर. गती थोडीशी कमी केली आणि केतन असेल या झेल खाली. चुकी होणार नाही. विकेट मिळवली जाईल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पार्थची विकेट. या षटकाची सुरुवात अतिशय सुरेख अमीरला मिळालाय. आणखी एक विकेट. फलंदाज बाद गॉन. दिशेने साहिल. साहिलची फॅन फॉलोइंग देखील बनले गेले. आज 4 जोड्या ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. आशिष पाटील, अमोल किनी, निवृत्ती किनी, मंगेश पाटील
1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. साहिल आलाय मैदानाच्या दिशेने. 23 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर इथून अमीर पुन्हा एकदा सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने परावर्तित करण्याचा मानस जरूर आहे. अविनाश झेलखाली आणि चुकी होणार नाही. चांगला कंट्रोल, विकेट मिळवली जाईल. परिपूर्ण कंट्रोल मध्ये असणारा टीम आदर्श फणसपडा या मॅच मध्ये विकेट मिळाली. साहिल आले. साहिल परतीच्या प्रवासाला लागले. गॉन. अविनाश नावाच्या मुलांनी मात्र खूप सारे झेल पकडलेत आणि पुन्हा एकदा अविनाश या झेल खाली. या अगोदर संतोष भवन या संघाकडून अविनाशला आपण पाहिलं होतं. टीम नवापूर 11 संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे. 2-3 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2.3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. लेंथ आपण पाहताय कुठेतरी इथून लेफ्ट केलं जाते. पंचांचं लेट रिॲक्शन वाईटचा इशारा जरूर आला. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर हे धाव फलक. उर्वरित अजून सुद्धा इथून आपण पाहताय की 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 24 धावा या स्कोर कार्डवर जादोरेखित आहेत. पुन्हा एकदा अमीर गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार सुरू करायचा आहे. षडंपूलचा फटका दिमागदार पद्धतीने सजवलाय. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा, सफलतेचा प्रवास. षटकार 6. मागील मॅच मध्ये देखील एन मोक्याच्या वेळी लागलेले ते 2 षटकार त्याने मोमेंटम शिफ्ट झालं होतं आणि मच नेडेड बाउंड्री कुठेतरी धाबा थांबल्या होत्या आणि धाबेला गती द्यायची होती आणि या 6 धाब्याने ती गती मिळाली. 30 या अंकांवर 3-0 टीम नवापूर 11 हा संघ. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ इथून आता शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज अमीर गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. ऑन साईडला जरूर वळवायचा आहे. पंचांचे दोन्ही हात त्यावेळेस समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. 31-31 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडू हे तितकेच महत्वाचे असतील. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी राहिली होती टीम आदर्श फणसपडा या संघाकडनं. परंतु विसरून चालायचं नाही. टीम नवापूर 11 संघ आजच्या दिवसाकडे संघर्षातून वाट शोधून आलाय. पण मी नेहमीच म्हणतो की जखमी शेर सर्वाधिक खतरनाक असतो. वाटचा इशारा. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव आणि धावगतीची जाऊन पोहोचेल. 32 या अंकांवर. एक षटकार आल्यानंतर कुठेतरी लेंथ जी आहे ना ती थोडीशी डाऊन द लेग भरकटली जाते आणि लागोपाठ 2 चेंडू वाईटच्या रूपाने इथून पाहायला मिळतात. 32 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. 32 रन्स ऑन कार्ड. 32 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर इथून सुसज्जित होईल. पुन्हा एकदा अमीर. सर्वांचा उपयोग जरूर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत केतन त्या दिशेने आणि काय जबरदस्त पद्धतीचा हा झेल केतन कडनं पाहायला मिळतोय. कंट्रोल युक्त हा झेल पाहायला मिळाला. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का. राहुलचा खेळ झालाय समाप्त. गॉन. मैदानाच्या दिशेने दीपेश. शेवटच्या अंतिम चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल आणि धावगती टीम नवापूर 11 संघ 32-32 या अंकांवर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. दीपेश आहे नव्याने बॅटर स्ट्राईक खेळला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमीर सुसज्जित होईल. उलटा जरूर आहे. ऑन साईडला परावर्तित केला जातोय. सौरभ वेगाने पुढे येईल. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाते. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते आणि या 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त आणि 34 धावा या स्कोर कार्डवर झालेल्या आहेत. अर्थातच इथून विजयी होण्याकरिता 35 धावसंख्येचा पाठलाग. त्या फायनलच्या ट्रॉफीवर नाव लिहिण्याकरिता बनवावे लागतील 18 चेंडू गणिक 35 धावा. प्रतीकचा खेळ
9 धाब्यांचा राहिला नाबाद. 8 चेंडू त्याने फेस केले. पार्थ अगदी आपण पाहताय 6 चेंडू गडी 7 धावा. राहुलच्या बॅटमधनं अगदी जो एक षटकार आपण पाहिला ज्याने धाबेला गती आली 6 धाब्यांवर तो अगदी बाद झाला. आणि दीपेशच्या बॅटमधनं 2 धाबा नाबाद. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाबा पहा 10 आहेत, ज्यामध्ये 5 वाईटच्या रूपाने, 1 लेग बाईटच्या रूपाने आणि 4 बाईटच्या रूपाने या विशेष करून पाहायला मिळाला. 34 या अंकांवर अगदी फायनल मॅच पहिल्या इनिंगचा खेळ. सौरभची गोलंदाजी 15 धाब्यांचं षटक राहिलं. अविनाशची गोलंदाजी 3 धाब्यांचं षटक. आमिरची गोलंदाजी 11 धाब्यांचं षटक जे विशेष करून पाहायला मिळाला. पहिला धक्का 23 धाब्यांवर, दुसरा धक्का 23 धाब्यांवर आणि तिसरा धक्का 32 धाब्यांवर पाहायला मिळाला. सो 34 धाबा बनल्यात या फायनलच्या मॅच मध्ये. आणि जर इथून ही फायनल जिंकायची असेल तर 18 चेंडू गडी 35 धाबा एकीकडे करायच्या आहेत, दुसरीकडे रोखायच्या आहेत. काय घटित होईल या फायनल महाअंतिम मुकाबल्यामध्ये तुम्ही बनून राहा. विश नेटवर्कवर आपण पाहत आहे मकरध्वज चषक 2026 ची फायनलची मॅच. जाता अगदी जेव्हा आम्ही घराच्या दिशेने जाऊ आणि उद्याच्या दिवसामध्ये जेव्हा एखादी झोप घेऊ आणि झोप घेतल्यानंतर जर कुठलं गाणं आठवेल तर प्रकाशजी किरकिरा साहेबांचं हे गाणं सर्वात आधी आठवणार आहे. कारण की या 5 दिवसांमध्ये लाईन पाठ झालेत, कडवी देखील पाठ झालेत. थँक्यू सो मच डीजे मॅन. 18 चेंडू गडी 35 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. आता इथून या फायनल मॅच मध्ये 35 धावा रोखायच्या आहेत, एकीकडे संपूर्णपणे करायच्या आहेत. बीबीएन इंटरनेट अनुप वैदी त्यांचं देखील कौतुक. या स्पर्धेच्या माध्यमाने जी सेवा त्यांनी देखील पुरवली गेले आणि विश नेटवर्कवर देखील बहुतांश या 5 दिवसाच्या रजनीमध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रियाच्या प्रेक्षकांनी देखील पोहोचवल्या. आणि जवळजवळ आपण पाहताय सकाळचे 5:15 म्हणजे ऑलमोस्ट 5:30 वाजायला आलेत आणि आतापर्यंत प्रेक्षक राजे अगदी मोबाईलवर आहेत. आणि जे पाठीराखे विशेष करून पाहत आहेत त्यांचं देखील तितकंच कौतुक. विश नेटवर्कवर आदर्श पनासपाडा संघाकडनं 2 सलामीवीर रोहित आणि तदनंतर सौरभ अशी सलामीची जोडी. दीपेशला आपण पाहताय हे पहिलं षटक जे हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. पहिला चेंडू स्विच हिटचा दर्जेदार स्ट्रोक आहे. बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. सुरुवात चांगली झालंय चौकारानं 4. तो अटेम्प्ट झाला तदनंतर इनफिल्डच्या वरनं फोर्स केला आणि सरळ चेंडू निघून गेला बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅन मध्ये 4 धावेंकरिता. 4 धावा या स्कोर कार्डवर जादोरेखित आहेत. पहिल्या चेंडूवर दर्जेदार स्ट्रोकची निवड पाठलाग करायचा आहे 35 धावसंख्येचा. रोहितने मागील मॅच मध्ये देखील जी नौका कुठेतरी डुबतीच्या मार्गाला जात होती ना त्याला किनारावर आणलं. शेवटच्या अंतिम चेंडूमध्ये जी झालेली बॅटिंग रोहित करणं ती विशेष करून तितकीच महत्वाची होती आणि चांगल्या पद्धतीचा खेळ रोहित करणं देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत धावगती 4 रन्स ऑन अ कार्ड 4 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर दीपेश. 4 रन्स ऑन अ कार्ड 4 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर इथून दीपेश सुसज्जित होईल.
सुरुवात चांगली झाली रोहित कडनं. शपलवर खेळायचं होतं, जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. गती होती आणि गतीमुळे थलकेची जी लेंथ आहे ना ती ओळखण्यामध्ये यशस्वी झाले. जरूर प्रयत्न अतिशय चांगला होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि धावगती आहे 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. हलक्याच्या हाताने स्टेअर केलं जातं या चेंडूला. फक्त आणि फक्त दिशा दर्शवली जाईल. कव्हर पॉइंट मध्ये अगदी क्षेत्ररक्षक येईल आणि तिथून चेंडूला फील्ड केलं जाते. हलक्याच्या हाताने स्लाइस केलं या चेंडूला आणि जिथून एक सिंगलच्या मदतीने धावगती 5 रन्स ऑन अ कार्ड फॉर नन. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ठाऊक आहे की या मॅच मध्ये उभं राहणं तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून त्या माइंडसेटने खेळ होतोय रोहित करणं देखील. बॅटची एज आणि राहुल या झेल खाली पकडले जातील फ्लाय स्लिपच्या दिशेने. पहिला धक्का. सौरभ मागील मॅच मध्ये देखील डकवर बाद झाले होते. या मॅच मध्ये देखील अगदी डकवर बाद होत आहेत. थोडेस निराश जरूर असतील. प्रयत्न फसला आणि इथून विकेट मिळवली जाईल. पहिला धक्का गॉन. या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आहे. टीम आदर्श फणसपाडा 5 रन्स ऑन काढणाऱ्या बॅटर विकी पाटील. इक्वेशन आणि सिच्युएशन आपण पाहत आहे. 14 चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता आसान नसेल. दिपेश कडनं आता चांगली गोलंदाजी जी विशेष करून पाहायला मिळाले. 5 रन्स ऑन कार्ड. 5 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिपेश. ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. हलूवारपणे थोडस पंबल जरूर झालं आणि हातातनं चेंडू तो देखील निसटला. प्रत्येकाला पण पाहता यस्टॅनच्या मागे सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 7 रन्स ऑन कार्ड. 7चा आकडा आहे. 7ची आवश्यकता आहे. या मॅचला कुठेतरी जर जिवंत करायचं असेल पहा प्रयत्न सोडले होते विकी पाटीलने कारण की रनिंग बिटवीन त्या विकेटच्या माध्यमाने तितके चूक पाहायला मिळणार नाही. परंतु सुखरूप आहेत. 2 धावा येणार आहेत. चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डच्या वरनं फोर्स केलं जाईल. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पकडले जातील. विकी पाटीलचा खेळ यावेळेस होईल समाप्त. हा दुसरा धक्का. चांगली गोलंदाजी दिपेश कडनं. फलंदाज होईल बाद. आदर्श फणसपाडा या संघाला लागलेला विकीच्या रूपाने दुसरा धक्का. सेकंड विकेट डाऊन इयर. बाद आहे. 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे. 28 ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सुशांतला पण पाहता या दुसऱ्या षटकाकरिता मार्गस्थ केले गेले. रोहित आहे मैदानाच्या दिशेने आणि जोपर्यंत रोहित तोपर्यंत उम्मीद पे दुनिया कायम. एक एंड आपण पाहताय केतनला. नॉन स्ट्राईक एंडला जो इथून सुसज्जित आहे. 7 अंकांवर आतापर्यंत धावफलक जे अधोरेखित आहे. 7 रन्स ऑन अ कार्ड. सुशांत गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. काय प्रवास राहिलाय नवापूर संघाचा देखील यंदाच्या सीझन मध्ये आणि कुठेतरी विशेष करून सीझन एंडच्या दिशेने आपण आहोत आणि तो स्ट्रगल समाप्त करण्याचा फॉलो केलं सुशांतने देखील. मारायचं होतं स्विच हिट परंतु चेंडू निघून आला. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट ती केली जाते. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळेल.
35 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. आज 28 धावा आणि विशेष करून त्या देखील आपण पाहू शकलात की तेजल 11 वालिव या संघाच्या अगेन्स्ट मात्र रोखल्या गेल्या. प्रत्येक सामना आज नील बायटिंगच झालाय. वडिलांना चेंडू आदळला जातोय आणि एक सिंगल धाव घेण्याकरिता फोर झालेत. सिंगल धाव येईल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. 9 रन्स ऑन अ कार्ड. 2 धक्के आतापर्यंत बसले गेलेत. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून अधोरेखित झालाय. थोडीशी शांतता जरूर आहे धावेंच्या बाबतीमध्ये, परंतु लवकरात लवकर प्रत्युत्तर हे द्यावं लागेल या मॅच मध्ये. सरबाटचा उपयोग जरूर केलाय. हा फटका हवेमध्ये. ओहो, झेल घेणं तितकंच महत्वाचं होतं, परंतु थोडंसं लेट रिॲक्शन यावेळेस पाहायला मिळालं. परंतु चांगली गोलंदाजी सुशांत कडनं इथून पाहायला मिळतंय. चिवट मारे केले जात आहेत नवापूर संघाकडनं आणि विशेष करून आसान नसेल. या 35 धावसंख्येचा पाठलाग तो आसान नसेल, परंतु साथ आणि प्रतिसाद जर मिळाली, चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक जर आले तर डेफिनेटली मॅच पुन्हा एकदा जिवंत होऊ शकते. 10 या अंकांवर धावफलक. पुढील लाईनला चेंडू पुन्हा एकदा आदळला गेलाय. धाव घेण्याकरिता इथून फोर झाले. सिंगल सिंगल धाव जे पुन्हा एकदा इथून पाहायला मिळते. पंच वळतायत. लेग बाईटचा इशारा आलाय आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. आता इथून उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. 11 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. आगळा वेगळा स्ट्रोक जरूर इथून खेळायचा होता, परंतु वेग भन्नाट ओळखलं सुशांतने आणि यावेळेस अॅक्युरसीने हा चेंडू हाताळला. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथून पाहायला मिळते टीम नवापूर 11 या संघाकडनं. डॉट बॉल. 11 या अंकांवर धावफलक. नेल्सन आकडा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. आणि बॅटची एज आणि राहुल या झेल खाली आपण पाहताय. नाम तो सुना होगा. गॉन. चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. कश्यप शेवटच्या अंतिम षटकाकडे आपण पाहताय. बरोबर बुंद्यात हा चेंडू हाताळला गेला आणि तदनंतर हाऊस दॅट असा आवाज आला इस्टाईनच्या मागणं, परंतु अगदी एका टप्प्याने चेंडू गॅदर झाला होता. जरूर पहा ऍक्शन रिप्ले. पडल्यानंतर काय जबरदस्त लेन परिपूर्ण पाहायला मिळाली कश्यप कडनं. आज गोलंदाजांचं तितकंच कौतुक आहे, म्हणूनच गोलंदाजी तुमच्या संघाकरिता तितकीच महत्वाची आहे. दीपेश, सुशांत, कश्यप प्रामुख्याने आज ती गोलंदाजी पाहायला मिळाली नवापूर संघाकडनं. बडा प्रहार जरूर करायचा, परंतु हा फटका हवेमध्ये उभा झालाय. कश्यप वेगाने धावत पळत गेले. जरूर ठाऊक आहे की या मॅचची सिच्युएशन तितकीच महत्वाची आहे, कारण की आतापर्यंत या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी पणास लावल्यात नवापूर 11 या संघाने. 12 या अंकांवर धावफलक. फक्त आणि फक्त इथून एक सिंगल येईल आणि आता औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक राहण्याच्या मार्गावर जी विशेष करून पाहायला मिळते. 23 ची गरज आहे, म्हणजे जवळजवळ मोठे प्रहार तुम्हाला करावेच लागणार आहेत. प्रत्येक चेंडू गडीक आता तो मोठा प्रहार हवाय. आदर्श परस्परा संघ या मॅच मध्ये आपण पाहताय थोडा मागे जरूर आहे, परंतु 2 मोठे स्ट्रोक जर आले तर मॅच पुन्हा एकदा जिवंत होईल. हे दोन्ही चेंडू तितकेच महत्वाचे असेल. कश्यप ऑनसाइडला खेळला गेलाय. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने चेंडूने हळुवारपणे बॉलिंग घेतला आणि बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू. 4 धावेंकरिता पंकज पाटील DX त्या दिशेने आहेत आणि त्यांच्या भेटीकरिता हा चौकार. चार धावा येत आहेत. राज निजाई यांचं हे फेवरेट सॉन्ग. 16 या अंकांवर धावगती. 16 रन्स ऑन अ कार्ड. यावेळेस क्लीन बोल्ड. बाद व्हावं लागेल फलंदाजाला. अमीरचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. विकेट डाऊन. आणखी एक फलंदाज होईल बाद.
धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. खोलवर लेन इथून हाताळण्याचा मानस थोडासा लोअर फुटचा चेंडू जरूर होता. एक शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. एक संघ म्हणून जेव्हा स्वप्न पाहिलं होतं की पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे, क्वालिफिकेशनचं तिकीट सर्वात आधी मिळवायचं आहे, म्हणून मी म्हणतो की नेहमीच तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, संघावर विश्वास ठेवा. आज नाही तर उद्या तुमचा दिवस असेल आणि इथून अगदी फायनल चॅम्पियन ठरलाय मकरध्वज चषकाचा. टीम आहे नवापूर 11. अभिनंदन, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.